कळत्या वयापासनं मी एक गोष्ट सतत नोटीस करत आले, की बायका स्वतःच्या प्रत्येक आवडी-निवडीबद्दल फार मोकळेपणानं बोलत असतात. पण त्यांच्या एका नावडीबद्दल त्या कधीच बोलत नाही. ते म्हणजे जर चुकून एखाद्या स्त्रीला जेवण बनवायला आवडत नसेल, तर ती ते कधीच कबूल करत नाही. कारण का तिला माहिती असतं, की जर आपण हे बोललो, की मला स्वयंपाक करता येतो, पण मला त्याची आवड नाहीये. कारण सुरुवातीपासूनच समाज हा स्वयंपाकाला नैसर्गिक गुण मानतो. म्हणजे जर तुम्हाला स्वयंपाक येत असेल तरच तुम्ही चांगली सून आहात, स्वयंपाक येत असेल तरच चांगली आई आहात, स्वयंपाक येत असेल तरच तुम्ही चांगली बायको आहात. म्हणजे तुमची जी भूमिका जस्टिफाय होते, तर ती तुम्हाला स्वयंपाक किती आवडतो आणि किती चांगल्या पद्धतीनं करता येतो, तर त्यावरून तुम्हाला जज केलं जातं. म्हणजे एखादा पुरुष जेव्हा म्हणतो, की मला जेवण बनवायला नाही आवडत, तर ठीक आहे, नाही आवडत, ठीक आहे ना. पण एखादी बाई जेव्हा असं म्हणते, की मला जेवण बनवायला नाही आवडत किंवा माझ्या आवडीचा विषय नाही येतो, तर तेव्हा तिची अ, ते ते ती गोष्ट फक्त तिची आवड म्हणून घेतलीच जात नाही. त्यावरून तिचे संस्कार, तिचं तिच्या कुटुंबावर असलेलं प्रेम, तिची उपयुक्तता आणि एकंदर तिचं व्यक्तिमत्वच जज केलं जातं. तिला त्या एका कारणावरून पण स्वार्थी आणि कमतर ठरवलं जातं. इतरांपेक्षा काहीतरी तू कमी आहेस हे तिला जाणवून दिलं जातं. मला असं वाटतं, मला स्वयंपाक आवडत नाही या एकाच वाक्यानं समाज इतका जो ट्रिगर होतो, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लहानपणापासून बाईवर हे बिंबवलं जातं, की ही भूमिका तुझी आहे. ज्याला आपण म्हणतो, की जेंडर रोल प्ले, की पुरुषांनी काय करावं आणि बायकांनी काय करावं. आई म्हटलं, की हे गृहीतच धरलं जातं, की स्वयंपाक तिला यायलाच हवा किंवा तिनं ते आवडीनंच केलं पाहिजे किंवा त्यात ती पारंगतच असली पाहिजे. बरोबर? आणि जेव्हा मग हे असं वाक्य येतं, की मला स्वयंपाक आवडत नाही, तर तेव्हा कुठेतरी समाजाचं जे एक वाटप झालेलं आहे जेंडरच्या नुसार, की बाईनी काय करावं आणि पुरुषानं, तर ती गोष्ट कुठेतरी चॅलेंज केली जाते. त्याला एक आव्हान दिल्यासारखं फील होतं आणि म्हणून आजूबाजूची सगळीच जी माणसं आहेत ती अस्वस्थ होतात तुमच्या या विधानानं, की मला स्वयंपाक नाही आवडत. कुठेतरी हे बदललं पाहिजे. म्हणजे स्वयंपाक येणं हे जितकं गरजेचं आहे, की तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री, तुम्हाला पोट भरता आलं पाहिजे आणि तुम्हाला वरण-भात, भाजी-पोळी ही गोष्ट चांगली आणि खाण्यायोग्य बनवताच आली पाहिजे. हे दोघांनाही लागू आहे. पण याचं स्वातंत्र्य, किमान इतकं कबूल करण्याचं स्वातंत्र्य तरी स्त्रीला मिळायला हवं की नको, की नाही आवडत मला स्वयंपाक आणि जर मला स्वयंपाक आवडत नाही, तर त्यामुळे मी कुठेतरी कमी चांगली स्त्री ठरत नाही किंवा बाई म्हणून मी काही कमकुवत ठरत नाही. माझ्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात, की ज्यामुळे मी माझं घर, माझं कुटुंब आणि माझ्या अवतीभोवतीच्या माणसांवरचं प्रेम मी व्यक्त करू शकते. पण फक्त स्वयंपाक या एका गोष्टीवरून जर जज केलं जात असेल, तर मला असं वाटतं कुठेतरी आपण विचार केला पाहिजे.